दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सिडको परिसरात दहशत पसरवणाऱ्या टवाळखोरांना अंबड पोलिसांनी जेरबंद केलंय. गुरुवारी रात्रीच्या सुमारास राजरत्न नगर, उत्तम नगर येथे काही टवाळखोर रोडवर बेकायदेशीर जमाव जमवून आरडाओरड करून रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारसायकलला कोयत्याने मारून तोडफोड करून नुकसान केले. तसेच रोडवर उभं राहून कोणी मध्ये आले तर इथेच कापून टाकेल असे धमकी दिली. तसेच तेथील लोकांच्या अंगावर धावत येऊन तुम्हाला कापून टाकतो असे बोलून कोयत्याने एकाच्या गळ्यावर वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वेदांत सोनवणे, यश आहिरे, हेमंत निकुम, आदित्य तायडे, प्रशांत पाटील अशांनी हातात कोयते, लोखंडी रॉड व बॅट घेऊन रोडने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना धमकी दिली. तसेच परिसरातील लोकांच्या घराच्या दरवाजाला कोयते व रॉड मारून शिवीगाळ करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. याबाबत अमोल हरी खडके यांच्या तक्रारीवरून वेदांत गिरी, वेदांत सोनवणे, यश आहिरे, हेमंत निकुम, आदित्य तायडे, प्रशांत पाटील व इतर यांचे विरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान अंबड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवून यातील आरोपींना ताब्यात घेतले. तसेच यातील आरोपी वेदांत सोनवणे याचा शोध घेत असताना त्यास राधे गार्डन, उदय कॉलनी, सिडको येथून ताब्यात घेतला असता त्याच्या अंगझाळतीमध्ये विनापरवाना बेकायदेशीर एक गावठी बनावटीची पिस्तूल, 2 जिवंत काडतूस मिळून आल्याने त्याच्यावर अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.